पर्यंत विठला विठला गाण्याचे प्रकार आपण तीन ऐकतो. गाण्याचे प्रकार तीन आपण ऐकत असतो. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने, तर दही आणि लाही हा एक काला, आणि नाम आणि प्रेम यांची एकता हा एक काला, आणि जीवशिवाचा ऐक्य होणं हा एक काला. तर याच्यामध्ये आपण दही आणि लाही ठेवतो. तर भगवंताचं गुणगान करून, चरित्र श्रवण करून जर आपण हा काल सेवन केला, खाल्ला, तर त्याद्वारा आपला लिंग, आपला स्थूल देह पवित्र होतो. स्थूल देह म्हणजे हा दिसणारा देह. नंबर 2 च्या काळामध्ये नाम आणि प्रेम, अर्थात भगवंताचं नाम हे प्रेमाने गायलं तर, प्रेमाने घेतलं तर त्याद्वारा, त्या सामर्थ्याने आपला लिंग देह पवित्र होतो, अर्थात मन पवित्र होत असतो. आणि अंतिम जो जीवशिवाचा ऐक्य होऊन हा खरा काला, हा जर काल सेवन केलं तर त्याद्वारा आपला कारण देह नष्ट होतो. अर्थात आपला अज्ञान जातो, जन्म मरणाची परंपरा संपली जाते. सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा काल म्हणजे जीवशिवाचा ऐक्य आहे. आणि म्हणून सर्वांनीच काला सेवन केला पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये नाही काला, मग तो मनुष्य जन्माला कशाला आला. सर्वांनी काला सेवन करावा. या जीवनामध्ये काला सेवन करण्याचा अधिकार मिळतो, आणि तो अधिकार भक्तीने प्राप्त होतो, सेवेने प्राप्त होतो, लिंतेने प्राप्त होतो. अहंकाराने मिळत नाही काला. अहंकाराने टपोरी मिळते. काला प्राप्त होण्यासाठी त्याचं जीवन नम्र आहे. नम्र झाला भूतांतेने जीवनामध्ये नाम साधना आहे, गुरुजनांची सेवा आहे, देवाची भक्ती आहे. त्या कृपेतून तो काळाचा अधिकारी होतो. तेव्हा 7 दिवस पर्यंत आपण जी काही सर्वांनी, गावकरी लोकांनी तिथं भिन्न रूपाने केलेली सेवा असेल, कोणी आर्थिक अंगाने, कोणी कलेच्या माध्यमातून, कोणी झाडलोट या रूपातून, कोणी पंक्तीच्या अन्नदानाच्या रूपातून, कोणी नियोजन करणे या रूपातून, इतर खटपट करणे या रूपातून, केन प्रकारे देणगी जमा होईल या रूपातून, अशी भिन्न रूपाने केलेली, कोणी श्रवणाच्या रूपातून. हे देखील महत्वाचं आहे. माणसंच नाही मुकारता काय, श्रवणासाठी माणसं लागतात. अशी भिन्न रूपाने केलेली सेवा, तिचं फळ भगवान कृष्ण परमात्मा काल्याच्या माध्यमातून देत असतो. भगवंताने हा जो कृष्ण अवतार धारण केला, त्याला एकच कारण नसून बरेच कारण आहेत. ऋण फेडावे अवतार केला, अविनाशाला कारासी, पृथ्वीचा भार करावया दूर, म्हणून अवतार घेतला असे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायण अवतार. असे बरेच कारण समोर करून भगवंताने गोकुळामध्ये कृष्ण अवतार धारण केला. कृष्ण अवतार धारण का केला, गोकुळातच का केला, त्याचं कारण गोकुळ हे गाव भाग्यवान होतं, पुण्यवान होतं.
आणि एक तर तिथं गाई फारच होत्या, गाई फारच होत्या. गाय फार म्हणून त्या गावाचं नाव पडलं गोकुळ. कारण गो म्हणजे काय, गाय, आणि कुळ म्हणजे समुदाय. तर ज्या ठिकाणी गायीचा असंख्य समुदाय म्हणून त्याला म्हटलेलं आहे गोकुळ. अधर्माचं संकट जगावरती म्हणून आणि अनेकांच्या हाका देवाला प्राप्त झाल्या म्हणून, अधर्म झाला म्हणून सर्वांनी देवाला प्रार्थना केली. देवांनी केली, मानवांनी केली, ऋषी लोकांनी केली, गोमातेने केली. सर्वांची प्रेमाची, कळकळीची, तळमळीची हा भगवंताने कानी घेतली आणि सर्वांच्या कानी संदेश पोहोच केला की मी अवतार धारण करतो असा शब्द दिला. आणि म्हणून एक तर शब्द देऊ नये आणि शब्द दिला तर खरा केल्याशिवाय राहू नये. सत्य फार महत्वाचं आहे. सत्य हा देव आहे. आणि जिथं देव तिथं लक्ष्मी, जिथं लक्ष्मी तिथं सगळ्या रीती सिद्धी वैभव. भगवंताने गाव निवड केलं, ते गोकुळ केलं. पण घर कोणाचं? बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, बाळकृष्ण कोणा घरी, तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी भगवंताने अवतार धारण केला, तर भगवंताच्या वडिलाला नंद म्हटलं. पण असं म्हणतात की त्या परिसरामध्ये बरेच आनंद होते, बरेच आनंद होते. नवनंद